मर्द मराठा शिवनेरी जन्मला, कल्याणकारी मर्द मराठा शिवनेरी जन्मला, कल्याणकारी मर्द मराठा शिवनेरी जन्मला, कल्याणकारी मर्द मराठा शिवनेरी जन्मला. शिवाचा अवतार तो महत्प्रतापी झाला, शिवाचा अवतार तो महत्प्रतापी झाला. स्वराज्याची शपथ घेऊन, स्वराज्याची शपथ घेऊन तोरणा जिंकला. मानाचा रयतेसाठी अन्यायाचा, रयतेसाठी अन्यायाचा, मोगलांच्या मनमानीचा, मोगलांच्या मनमानीचा. सिमोन करणे हा वीर मावळा, सिमोन करणे हा वीर मावळा, धैर्याने धावला. मानाचा केविळवा न्याया बहिणी, केविळवा न्याया बहिणी, इब्रतीसाठी अकरंदती, असायनी हताश जनता, धर्मवेड्याने घायाळ केली. इतकी तुटकी नव्हे थोडकी, इतकी तुटकी नव्हे थोडकी, सुन्नत होता होता वाचली. असाय होय रयतेला, असाय होय रयतेला, दिला तुम्ही आसरा. मानाचा उजळा, मानाचा उजळा, मानाचा उजळा, मानाचा उजळा. सामदाम दंड हे, सामदाम दंड हे, अवलंबून ही गणवी गावे, अवलंबून ही गणवी गावे. सजणाऱ्या या शिवबाला, सजणाऱ्या या शिवबाला जिजाऊला आसरा. मानाचा उजळा, मानाचा उजळा, छत्रपती शिवाजी महाराज की. टाळ्या वाजल्या पाहिजे. शाहिराला विरुद्ध अपेक्षा मंडळी आहे. गण झाल्यासारखे मला गोंधळ झाला आपल्या सर्वांच्या वतीनं. हा मुद्रा तुम्ही पहिल्यांदाच ऐकला असेल. माझ्या मित्रांनी लिहिलेला कवण आहे. माझे मित्र आहेत समजते म्हणून त्यांचं कवण होते. या ठिकाणी एक पोवाडा मांडतो. माझी ती कला आहे. आपल्यासमोर मंडळी राजांचा पवित्र प्रावण गड रायगड किल्ला आहे. मग गेल्या वर्षी मी पोवाडा गायला होता, परंतु यावर्षी माझा खास पोवाडा मांडतो. एक 15-20 मिनिटं पोवाडा गेल्यानंतर आपण पुढे जाऊया. शिवाजी महाराज जन्माची कथा मांडण्याचा प्रयत्न करतो माझ्या शैलीमध्ये. मी पोवाडे बरेच ऐकले असतील, परंतु माझी शैली मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. ऐका. शिवजन्म डोहाळे जिजामातेचे डोहाळे कसे असावे. अलीकडे आपण बघतो डोहाळ्याचे सोहळे कसे चालले आहेत. ते बेबी शॉवरच्या नावानं आपण ते सगळे करतो. पण त्या काळामध्ये माझा राजा जिजाऊच्या पोटामध्ये होता. तो घडलेला प्रसंग आणि तो शिनवरचा सूर्य कसा उगवला. ऐका कथा शिवजन्माची.
शिवाजीराजा जगात गुणगान ठेवा ध्यानात माझे नमन जिजामातेला राष्ट्रमातेला राजमातेला राजमातेला रायगड जिल्हा रायगड किल्ल्याला गत वर्षाच्या पूर्वसंध्येला शाहीर साथ चढविला आणि रायगडाच्या या खासवारीला शाही वैभव गातो शिवाजी राजे यांना यायचे कशामुळे यावं लागलं उगाच नाही मंडळी काय प्रसंग होता त्या काळामध्ये कोण माणिक नाही कोणाला देवाची काला देश धर्माला तुलमुल बदलती अन्याय असा भूमीवर वाढता भार देवाला घ्यावा लागला अवतार देवाला घ्यावा लागला अवतार बघितलं जिजामातीनं हे भगवंता हे पांडुरंगा हे थांबवायला कोणी येणार नाही का माझ्या आया बहिणीच्या आबरू वाचवायला कोणीच येणार नाही का किती दिवस आम्ही सहन करायचं किती दिवस राया रामानं मंडळी घरादारावर नांगरट फिरवला होता तुटकी वाहन फांची चप्पल त्या ठिकाणी अलगवली गेली होती गावाच्या गावं ओस पडली होती एक दिवस असा उजाडला त्या गनिमानी साक्षात जिजामातेला उचलण्याचा ढाबा आला होता चुकून दुसऱ्या बाईला उचललं गेलं फरमान सापडलं राणी साहेबा आज त्यांचा भलता डाव होता तळपायाच्या मस्तकात गेली राजे हे आम्ही किती दिवस सहन करायचं आणि मंडळी काय झालं त्याच काळाखंडामध्ये जिजामातेनं ऐकलं होतं बुरहाननगरला अहमदनगरला एका वाण्याच्या घरी आई भवानी मातेनं 12 वर्षाचं रूप घेऊन घाणा हल्ल्याची आख्यायिका होती दिवस ठरला म्हणजे कुठला दिवस म्हणाल नवरात्रीच्या 7व्या माळेला आंबे समोर पदर पसरीला यवनांचा नाश करण्याला दैत्यांचा नाश करण्याला तुझी शक्ती हवी गह मला भावानी पावन वसाला जिरहाजी कौलमनी धरलेला आई जगदंबे माझ्या पोटी पुत्र आई यवनांचा नाश करण्याला कौलमनी धरलेला आंबेने कौल भगतीला भवानी पावली नवसाला देवानो या रे माझ्या देवतानो या रे देवानो या रे माझ्या देवतानो या रे माझ्या संतानो या रे गडावर चर्चा सुरू झालेली आहे राणी साहेबा आज काहीतरी वेगळं वाटायला लागलेलं आहे कशावर इच्छा होते का मंडळी चर्चा होती डोहाळ्यांची एक बाई आली ही बाई माती खात होते मला आंबा आवडायचा
खाऊसं वाटलं का? राणीसाहेबांनी मान हलवली. मला याच्यातलं काहीच खाऊसं वाटत नाही. शहाजीराजे तिथे आलेले आहेत. आम्ही ऐकलं ते खरं आहे. मान हल्ली गेली. काय हवंय तुम्हाला? द्याल. अरे मग या राष्ट्रमातेनं राजमातेनं काय मागितलं असेल? अरे काय मागावं? राजे तुमच्या तलवारी द्या, तुमच्या ढाली द्या, तुमचा अंगरखा द्या, तुमचं शिरस्थान द्या. मंडळी जिजाऊला डोहाळ तलवारीचे ढालीत डोहाळ लागलेले आहेत. शहाजीराजांनी सर्व काही देऊ केलं. जिजाऊला अंगरखा घातला, पाठीवर ढाल अटकवली, डोक्यावर शिरस्थान घातलं आणि हातात तलवार घेऊन जिजामाता बाहेर कुणीतरी महापुरुष जन्माला येणार आहे. हे जिजाऊचं वागणं मला ते तर सांगत नाही ना. शहाजी राजाला जिजाऊला देवगिरी किल्ल्यावर हलवलं. दरम्यानचा 7 महिन्याचा कालखंड लोटला होता आणि 7 महिने म्हटलं की म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मगाशी म्हटलं मी काय ते 16 ब्रिटिशावरचे. पण त्या काळामध्ये जिजाऊच्या पोटामध्ये माझा राजा 7 महिन्याचा वाढला होता आणि खबर आली लखोजी जाधव मोगलांचं साहेब घेऊन शहाजी राजाला कैद करायला स्वतः आलेले चाल करून. हिरवा झाला राणी साहेबा. जिजाऊ म्हणते शहाजी राजाला, राजे तू माझे वडील आहे, मला काहीच करणार नाही, पण तुम्ही मात्र निघून जा. बुलचट आहे. अरे 7 महिन्यांच्या गर्भवती बायकोला शत्रूच्या तावडीत सोडून आम्ही पळून जावं हे शोभलं जात नाही मराठ्यांना. नवरा ऐकायला तयार नाही. बाप आलाय चाल करून. जिजामाता भूतकाळात गेल्या. खंडागड्याचा हत्ती उधळला होता आणि तो धरताना सक्का भाऊ दत्ताजी जाधव आणि संभाजी भोसले धीर या दोघांचे पडलेले मुडवे आठवले. मला तो प्रसंग पुन्हा बघायचा नाही राजे. मला प्रसंग पुन्हा बघायचा नाही राजे. अखेर काय झालं मंडळी? जिजाऊन 7 महिन्याचा गर्भ पोटामध्ये असताना देखील त्या सह्याद्रीच्या कडे कपारीमध्ये रात्रीच्या अंधारामध्ये घोड्यावर डास काढली आणि जिजामाता घोड्याच्या टापांचं दौडायला लागलेली आहे. गर्भातल्या बाळाला त्रास झाला असेल ना, पण ही राष्ट्रमाता आपल्या गर्भातल्या बाळाला काय सांगते? माझ्यावर आगाऊ नकोस रे माझ्या बाळा. अरे मी असं का करते तुला ठाऊक आहे? तुला उभं आयुष्य घोड्यावर अपेट करून या मराठी मूर्खाचं रक्षण करायचंय बाळा. आणि यासाठी तुला गर्भातच घोड्यावर बसायचं शिक्षण देते रे. माझ्यावर आगाऊ नकोस, माझ्यावर आगाऊ नकोस. कसं बसतं जुनपणेनं झालं. शिवनेरी किल्ला लढ्यामध्ये पडला. राजे या शिवनेरी किल्ल्यातली सुखरूप जागा आपल्याला सापडणार नाही. तुम्ही मला शिवनेरी गडावर पोहोच करा आणि तुम्ही मात्र निघून जा. शहाजी राजाला खात्री वाटली जिजाऊला शिवनेरी गडावर सोडलेलं आहे. काय झालं? जुन्नरला ठेवण्याची जिजाला लखोजीनं पाठलाग केला. शहाजी राजे गेलेले आहेत आणि त्या शिवनेरीच्या दरबारखान्यामध्ये त्या दरबारामध्ये लखोजी जाधव आलेले आहेत. पाबंदी नको मामासाहेब, आम्ही लढले, आम्ही ऐकले तुम्ही शहाजीला गडावर पन्हा दिलेली आहे. आमची जिजा देखील आहे. मामांजी राणी साहेबा गर्भवती आहेत. त्यांच्या गर्भामध्ये उगाच भावेचा फेर करू नका. शहाजीला हजर करा. आम्ही त्यांना अटक करायला आलेलो आहोत. आणि हे संभाषण सुरू असताना जिजाऊला हातात तलवार घेऊन आपल्या बापाच्या अंगावर धावून गेली. आणि बघितलं लखोजी जाधवानं जणू चंडिका उतरली होती. आणि काय वाटलं? मुलगी नव्हे देवी साकार, मुलगी नव्हे देवी साकार असा होता साक्षात्कार. जाधवराव झाले कपगार, हातात तळली तळली तलवार, प्रियंकाचा फुटला पाहत
त्या म्हाताऱ्या बापाला माफ कर. साठी आणि फुटकाठी म्हणतात त्यात काहीच खोटं नाही. त्या म्हाताऱ्या बापाला माफ कर आबा. आबा अरे एवढं जर आमचं प्रेम असेल ना तर रंग महाराजचा गुलाल उडलायचा कधी थांबेल? माझ्या आया बहिणींची आबरू, माझी मंदिर उद्ध्वस्त व्हायची कधी थांबेल? पोरी हे जाधव भोसल्यांचं कधीच थांबणार नाही आबा. जीवासेवर थांबणार नाही. लखोजी जाधवानं जिजाऊला नगरात रोज केलं जाताना कमरेचा कसा काढला. पोरी आता या बापाकडे तुला काहीच सापडणार नाही. एवढं मला आशीर्वाद सांग माझ्या बाळाला. येतो मी. लखोजी गेलेली आहे. दरम्यान 9 महिन्याचा कालखंड लोटून गेलेला आहे. आणि तो दिवस काय झालं मंडळी? त्या दिवशी मंडळी काय घडलं? जिजाऊच्या पोटात दुखू लागलं. जिजाऊच्या पोटात दुखू लागलं. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. फार दिवस 19 फेब्रुवारी सूर्यास्ताची वेळ. सूर्यास्त जात असताना शिवनेरीच्या नगरखान्यामध्ये सडे शिंपले गेले. अत्तर गोमूत्र शिंपडलं गेलं. आणि सूर्यास्ताला जात असताना शिवनेरीच्या नगरखान्यात एक सूर्य उगवला. एक सोयीन बाळाली काय काय मुलगा मुलगा झाला जिल्हा मातेला. मुलगा झाला महाराष्ट्राला. मुलगा झाला सह्याद्रीला. एके दिवशी सह्याद्री हसला. अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार. मग काय? अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण पार. तो बसला हाय ना गडी खाली. वेडा मांडून लई आन मुगला ना नजर वागडी. मग राजानं काय केलं? काय केलं महाराज? राजानं आता युगत मांडली. युगत मांडली. युगत मांडली.